त्या आईचं जे काही स्वभाव आहे आता प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या कॉपी होत आहेत, त्या बाळाकडे जात आहेत. बाळही तसंच बनतंय. बरोबर. मग जी कणखरता ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, शिवाजी महाराजांना घडवत असताना मासाहेबांच्या भावना कशा होत्या? कणखर आणि खंबीर होत्या. कारण अन्यायाविरुद्ध लढायचं होतं, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करणारं असं अपत्य हवं होतं. आणि म्हणून आई कशी होती 9 महिन्यांमध्ये? कणखर आणि खंबीर होती. 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घुडस्वारी करत होत्या, तलवारबाजी करत होत्या, युद्ध करत होत्या. म्हणजे एवढं असं म्हणजे संघर्ष होता. आणि आज आमच्यातल्या महिला काय करतात? आराम. आताच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती काय? हा जो भावनिक फरक आहे ना, याचा खूप मोठा इम्पॅक्ट आज त्या बाळावरती होतोय. आणि मला वाटतं की हे त्या स्त्रीला माहित नाहीये. आपल्याकडं गर्भसंस्कारांचा अवेअरनेस नाहीये. आम्ही प्रेग्नन्सीची मिळालेली ही अमूल्य भेट जी आहे त्या आईला, हे 9 महिने जे मिळालेत ना, हे 9 महिने म्हणजे काय? तर त्या आईसाठी हे 9 महिने म्हणजे डिझायनिंगसाठी मिळालेला वेळ आहे. आई कोण आहे? तर आई एक डिझायनर आहे. राईट. ती तिच्या गर्भात तिला हवं तसं सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान असं बाळ घडवू शकते.